बुलढाणा येथील प्रशासकीय इमारतीतील अन्न व औषध विभागाच्या कार्यालयालगतच्या गोडाऊनमधून 3 लाख रुपयांच्या गुटख्याला पाय फुटल्याची घटना उघडकीस आली। मराठवाडा व विदर्भाची सीमा गुटखा माफियांसाठी राजमार्ग ठरत आहे। जिल्ह्यात सर्रासपणे गुटखा विक्री सुरू आहे। अन्न औषधी प्रशासनापेक्षा पोलिसांच्या कारवाया जास्त होतात। त्यामुळे काही कारवाईतील सुमारे 17 लाखांचा जप्त करण्यात आलेला गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाजवळच्या गोडाऊनमध्ये असल्याची चर्चा आहे। या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, तर चोरीला गेलेला 3 लाखांचा गुटखा गेला कुठे हा प्रश्न अधांतरी आहे। शहराच्या मुख्य बस स्थानकासमोरच ही प्रशासकीय इमारत आहे। तो लॉक तोडला, गोडाऊनचा लॉक तोडून माल नेला। पण सकाळी आम्हाला जेव्हा आमचे सफाई कामगार येतो 7:30ला, त्यावेळेस त्यांनी त्याच्या निदर्शनास आलं। मग त्यांनी ते कळवलं। अशी माहिती आहे की याच्यात विशिष्ट प्रकारचा एकाच जिथून जप्त करण्यात आला तिथलाच तो माल चोरीला गेला, असं सांगता येणार नाही साहेब। आता मोजणं चालू आहे, किती आहे याच्यात वेगवेगळे टाईप आहेत। आता एकाच टाईपची नाही। अंदाजे किती लाखाचा चोरीला गेलाय? 17 लाखाचा चोरीला गेला, 3 लाखाच्या वर आहे। बरं। आणि टोटल माल 17 लाखाचा जवळपास आहे। प्रशासकीय इमारतीत 17 पेक्षा जास्त विभागाचे कार्यालय आहेत। त्यातील एक अन्न व औषध विभागाच्या कार्यालयाजवळ जप्त केलेल्या गुटख्याचे गोडाऊन आहे। या गोडाऊनमध्ये एकूण 17 लाखांचा जप्त केलेला गुटखा ठेवला होता। मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी खोलीचे कुलूप तोडले व त्यातील 3 लाखांचा गुटखा चोरला असल्याचे बुधवारी सकाळी निदर्शनास आले। त्यानंतर या प्रकरणी सहाय्यक आयुक्त राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे। काल अन्न आणि औषधी विभागाचे उपसंचालक आहेत श्री राठोड यांनी आमच्याकडे एक तक्रार दिली होती की त्यांचं जे गोडाऊन आहे ऑफिसला लागून असलेलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग, ते गोडाऊनची कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कडी-कोंडा तोडून चोरी केली। चोरीचा जो माल होता त्या संदर्भात व्हेरिफिकेशनसाठी मी आज आलो होतो। त्यांच्या म्हणण्यानुसार मागच्या 4-5 महिन्यापूर्वीपासून प्रतिबंधित असलेला जो गुटखा आहे किंवा जे प्रतिबंधित महाराष्ट्र सरकारनं जे बंद केलेला जो गुटखा आहे ते गुटखे तक्रारीवरून जप्त करण्यात आलेले होते आणि त्या गुटख्याचा जो माल आहे तो यांच्या गोडाऊनमध्ये ठेवलेला होता। तो माल जवळपास 3 लाखाचा चोरी गेलेला आहे। हा माल नेणारे कदाचित ज्यांच्याकडून जप्त झाला होता किंवा ज्यांना याची किंमत माहीत आहे किंवा हे प्रतिबंधित असतानासुद्धा चोरून लपून त्याचे वितरण करणारे जे आहेत यांचा हात असण्याची शक्यता आहे। आम्ही त्याचा तपास करत आहोत। एक स्पेशल टीम आमच्या पोलीस स्टेशनची, त्याचप्रमाणे लोकल क्राईम ब्रँचचे एक API आणि 4 कर्मचारी याची एक पूर्णपणे टीम नेमून तो प्रतिबंधित गुटखा नेमका कुठं वितरित होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी आम्ही छापेमारी करणार। शहर ठाणेदार शिवाजी कांबळे यांनी व त्यांच्या पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।